हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MPSC MES प्री 2022साठी केमिस्ट्री या सब्जेक्टवर बोलणार आहोत आणि मी प्रोफेसर रोहित नाईक एक्झाम स्टडी सेंटरपासून आपण स्टार्ट करतोय। तर MES या MPSCच्या सेगमेंटमध्ये केमिस्ट्रीचे 10 कंटेंट्स आहेत जे आपण 2022साठी स्टडी करणार आहोत। मग त्या 2022साठी याच्यावर नॉर्मली 5 ते 7 क्वेश्चन्स जे आहेत MCQ वाले ते नॉर्मल क्वेश्चन पेपरमध्ये येत असतात। मग आता याच्यामध्ये डिटेल स्टडी करण्यापेक्षा जो ओव्हरऑल स्टडी आहे, जो बेसिक नॉलेज आहे त्याचं केमिस्ट्रीमधलं, त्या बेसिक नॉलेजवर आज आपण डिस्कशन करणार आहोत। मग आता बेसिक टॉपिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे तर मॅटरचा कॉन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत। सो कॉन्सेप्ट ऑफ मॅटर हा आपला पहिला कंटेंट आहे। म्हणजे मॅटर म्हणजे काय इथून आपण स्टार्ट करणार आहोत। कारण बऱ्याच वेळेस मॅटर हा लोकांना माहीतच नसतो। मॅटर म्हणजे काय, तर मॅटर मीन्स व्हॉट एनिथिंग अराउंड अस, म्हणजे जे काही आपल्या आजूबाजूला आहे ते सगळं मॅटर आहे। मग आता या मॅटरचं 3 लेवलवर आपण क्लासिफिकेशन ऑलरेडी पाहिलेलं आहे। क्लासिफिकेशन म्हणजे काय करतो आपण, वर्गीकरण करतो। मग आता या क्लासिफिकेशन ऑफ मॅटरमध्ये जे 3 कंटेंट आहेत ते कोणते कंटेंट आहेत, जर आपण आजूबाजूला पाहिलं तर आपल्याकडे पदार्थ 3 डिफरंट वेमध्ये किंवा 3 डिफरंट फिजिकल स्टेट, ज्याला आपण म्हणतो काय स्थिती, भौतिक स्थिती, या 3 डिफरंट स्थितीमध्ये सापडतात। ओके, मग त्याच्यामधले कोणते कोणते स्थिती आहेत आपल्याला ज्या माहीत असणाऱ्या, बरेचसे पदार्थ जे आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये असतात तर सॉलिड फॉर्ममध्ये असतात, म्हणजे कोण तर स्थायूरूप। ओके, त्यानंतर बरेचसे पदार्थ आहेत, फॉर एक्झाम्पल आपण जर का पाणी पाहिलं तर ते लिक्विड किंवा ज्याला आपण म्हणतो द्रवरूप या फॉर्ममध्ये असतात। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे हवा जी आहे याच्यामध्ये बरेचसं मॅटर जो आहे तो गॅस फॉर्ममध्ये, म्हणजे याला म्हणतो आपण वायुरूप। म्हणजे फॉर एक्झाम्पल तिघांमध्ये जर का आपण याला क्लासिफाय करायचं झालं, मॅटर नॉर्मली काय असतं हे आपण सांगितलं आधी। आपल्या बाजूला जेवढे काही पदार्थ आहेत, जेवढे काही सबस्टन्सेस आहेत त्या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहोत, मॅटर म्हणणार आहोत। मग त्याच्यामध्ये 3 लोक बेसिकली आपल्याला माहीत आहेत। या तिघांमधला पहिला जो आहे तो सॉलिड म्हणजे स्थायूरूप, लिक्विड म्हणजे द्रवरूप आणि गॅस म्हणजे कोण, वायुरूप। मग या तिघांमध्ये क्लासिफिकेशन कशावर डिपेंड होतं त्यांच्या, तर क्लासिफिकेशन डिपेंड आहे त्यांच्या मॉलिक्युल्समध्ये किंवा त्यांचे जे काही छोटे छोटे कण आहेत त्यांच्या इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेसवर। मग आता या फर्स्ट वन सॉलिडला आपण नीट आधी ऑब्झर्व करू, त्यानंतर आपण जाऊ लिक्विडकडे आणि फायनली आपण जाऊ गॅसकडे। ओके, मग या तिघांमध्ये जर आपण आजूबाजूला पदार्थ पाहिले तर भरपूर एक्झाम्पल आपल्याला या तिघांच्या फॉर्ममध्ये सापडतात। जस्ट एक्झाम्पलसाठी आपण जर का पाहिलं तर याचं एक्झाम्पल जे आहे ते आपण सँड म्हणजेच वाळू किंवा सॉईल म्हणजेच माती हे आपण पाहिलेलं आहे। ओके, हा तर बेसिक झाला, ज्या बेसिक स्थितीला आपण लहानपणापासून पाहत आलोय। हे जे आहे ते स्थायूरूपी आहेत, ज्याला म्हणतो आपण सॉलिड्स। मग आता यांच्यामध्ये खूप सारे असे लपलेले एलिमेंट्स असतात किंवा ज्याला आपण म्हणतो मूलद्रव्य असतात, त्यांना आपण सेपरेट करतो आणि ती मूलद्रव्यसुद्धा आपल्याला स्थायू फॉर्ममध्ये म्हणजे सॉलिड फॉर्ममध्ये मिळतात। मग त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल जसं की आपल्याकडे आयर्न आहे, जे आपण लोखंड म्हणतो ते आहे, किंवा कॉपर आहे किंवा ॲल्युमिनियम आहे। ही सगळी लोक कोणत्या फॉर्ममध्ये तर सॉलिड फॉर्ममध्ये। ओके, जर लिक्विडकडे गेलो तर लिक्विडचे काही एक्झाम्पल्स आपल्याला माहिती आहेत, जसं की वॉटर। मग वॉटर म्हणजे पाणी आपण पाहिले ते नॉर्मली लिक्विड फॉर्ममध्ये असतं, द्रवरूपामध्ये असतं। याच्या व्यतिरिक्त आपण बरेचसे लोक पाहिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल आपण गाडीमध्ये जे पेट्रोल यूज करतो हे एक लिक्विड फॉर्ममध्ये आहे, डिझेल यूज करतो हे एक लिक्विड फॉर्ममध्ये आहे, मिल्क वापरतो आपण रोज हे एक लिक्विड फॉर्ममध्ये आहे। त्यानंतर गॅसकडे गेलो तर गॅसमध्ये सगळी एअर जी आहे आपल्या आजूबाजूला, जो आपण ऑक्सिजन हवेमधून एक्स्ट्रॅक्ट करतो आपल्या लंग्समधून आणि यूज करतो, या एअरमधला तो ऑक्सिजन आहे। तसंच एअरमध्ये नायट्रोजनसुद्धा आहे, बरेचसे कंटेंट आहेत। बऱ्याचशा पदार्थामधून गॅस बाहेर पडतात, त्याला म्हणतो आपण गॅस। म्हणजे फिजिकल कंडिशन्स जर का पाहिले आपण तर नॉर्मली मॅटर जो आपल्या सभोवताली आहे किंवा सराउंडिंगमध्ये आहे, हे 3 बेसिक नॉर्मल फिजिकल स्टेट किंवा ज्याला आपण म्हणतो भौतिक स्थिती, याच्यामध्ये आपण काय केलेत, क्लासिफाय केलेत। मग हे असे का आहेत की काही लोक आहेत
जे सॉलिडमध्ये आहेत, काही लोक जे आहेत ते लिक्विडमध्ये आहेत, काही लोक जे आहेत ते गॅसमध्ये. मग सगळेचे सगळे गॅसमध्ये का नाही आहेत किंवा सगळेचे सगळे लिक्विडमध्ये का नाही आहेत, सगळेचे सगळे सॉलिडमध्ये का नाही आहेत, याच्यावर जर का आपण फोकस केला तर ॲटमॉस्फेरिक कंडिशन म्हणजेच काय, तर थोडक्यामध्ये वातावरण जे आहे त्याचं एक रूप आहे, त्याला आपण म्हणतो वातावरणामधला एक प्रकार. आणि जो आपण आपल्या एरियामध्ये नीट पाहतो त्याच्यामध्ये वातावरणामधलं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेम्परेचर, ज्याला म्हणतो आपण तापमान, आणि प्रेशर, ज्याला म्हणतो आपण दाब. या कंडिशनवर किंवा प्रेशर आणि टेम्परेचरवर या फिजिकल स्टेट ज्या आहेत त्या आपल्याला सभोवताली दिसतात. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल आपण जर का गेलो हिमालयामध्ये, तर हिमालयामध्ये लिक्विड वॉटर जे आहे ते कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. मग तिथे हा लिक्विड वॉटर जो आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो, तर तो असतो आईस फॉर्ममध्ये, म्हणजेच काय, सॉलिड. मग असं का, हा वॉटर जो आहे तो नॉर्मल खालच्या रिजनमध्ये जो आहे लिक्विड फॉर्ममध्ये, पण वरच्या रिजनमध्ये हिमालयामध्ये गेलो तर तो कोणत्या फॉर्ममध्ये, नॉर्मली आईस फॉर्ममध्ये म्हणजे सॉलिड फॉर्ममध्ये. तर तिथे टेम्परेचर खूप कमी आहे. ओके, टेम्परेचर खूप कमी आहे म्हणून ही मॉलिक्युल्स जे आहेत वॉटरचे किंवा वॉटरचे जे काही कण आहेत, पार्टिकल्स जे आहेत ते सॉलिडिफाय होतात, म्हणजेच थोडक्यामध्ये त्यांचं रूपांतर हे सॉलिडमध्ये होतं. मग असं होत असताना नेमका त्याच्यामध्ये काय बदल होतो हे आपण नीट पाहूयात. ओके, सो फर्स्ट वन आपण जाऊयात सॉलिडकडे. आणि सॉलिड यांच्यावर कोणत्या कोणत्या विशेष पॉईंटवर आपल्याला फोकस करायचं आहे ते आपण पाहूयात. पहिली गोष्ट, जे सॉलिड्स आहेत ते सॉलिड्स जर का आपण पाहिले, जस्ट फॉर एक्झाम्पल इथे एक आपण ड्रॉइंग काढतो. या ड्रॉइंगमध्ये समजा हे कण आहेत, तर हे कण एकमेकांच्या खूप क्लोज असतात. यांच्यामधलं अट्रॅक्शन जे आहे ते खूप जास्त असतं आणि त्यांच्यामधला डिस्टन्स जो आहे तो खूप कमी असतो. म्हणजेच काय, तर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस हायर आहेत आणि डिस्टन्स बिटवीन देम लोअर आहे. म्हणजेच डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो दोघांमधलं अंतर, आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सेस म्हणजे आपण त्याला म्हणतो आकर्षित करणारे काही फोर्सेस आहेत, ज्याला आपण म्हणतो काय, तर दाब. तर तो जो आहे तो अतिशय उच्च लेवलवर असतो. सो अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आणि डिस्टन्स याच्यावर हा डिपेंड असतो. म्हणजे इथे काय, तर हाय इंटर मॉलिक्युलर force of attraction and less distance. ओके, म्हणजे पहिली महत्त्वाची गोष्ट आपण काय सांगितली, इथे जे काही पदार्थ आहेत सॉलिड स्टेटमध्ये जे एक्झिस्ट होतात म्हणजे दिसतात किंवा ऑब्झर्व होतात, त्यांच्यामधले जे छोटे छोटे कण आहेत ते मे बी मॉलिक्यूल असतील किंवा मे बी ॲटम्स असतील. मॉलिक्युल्स ऑर ॲटम्स ज्याला आपण म्हणतो कण. ओके, मराठीमध्ये मॉलिक्यूल म्हणजे रेणू असतो, ॲटम म्हणजे काय असतो, अणू असतो. तर यांची अरेंजमेंट जी आहे ती स्पेसिफिक आहे. त्या दोन शेजारच्या पार्टिकल्समधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे त्याला म्हणतो आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा खूप हाय आहे, जास्त आहे, आणि त्यांच्यामधला डिस्टन्स हा खूप कमी आहे. म्हणून ते पार्टिकल्स हलू शकत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर का हा पेन असाच ठेवला 10 वर्ष, तर याच्यामधले मॉलिक्यूल असेच राहणार, ते हलणार नाहीत. म्हणजेच काय, का नाही हलले, त्याच्यामागचं रिझन आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड डिस्टन्स बिटवीन देम. सो हाय इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड लो डिस्टन्स. देन सेकंड वन, यांचा जर का आपण व्हॉल्यूम पाहिला तर हा व्हॉल्यूम जो आहे तो फिक्स आहे. त्यानंतर शेप जो आहे तो सुद्धा काय, फिक्स आहे. ओके, मीन्स व्हॉट, डेफिनेट, तो चेंज होणार नाही. सो नॉर्मली सॉलिड शोज अ डेफिनेट वॉल्यूम अँड डेफिनेट शेप. डेफिनेट वॉल्यूम अँड डेफिनेट शेप. डेफिनेट वॉल्यूम अँड डेफिनेट शेप. देन नेक्स्ट वन जो आहे तो त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रॉपर्टी असते, याला म्हणतो आपण इलास्टिसिटी, म्हणजे याला म्हणतात थोडक्यामध्ये आकारक्षमता. मग हे काय नेमकं, समजा याला आपण उच्च दाब लावला तर तो आपला आकार बदलतो आणि पुन्हा जो नवीन आकार त्याने ग्राह्य केला आहे किंवा तयार केला आहे तो आकार तसाच राहील, तो बदलणार नाही. मग याला म्हणतो आपण इलास्टिसिटी. मीन्स व्हॉट, दे कॅन चेंज देअर शेप बाय अप्लाइंग एक्सटर्नल फोर्स. ओके, मग आता ही प्रॉपर्टी जी आहे ही प्रॉपर्टी महत्त्वाची आहे, ही बऱ्याच वेळेस विचारतात. मग या सॉलिड स्टेटमधले या 3 महत्त्वाच्या गोष्टी. आता सॉलिड जे आहेत
ते पुन्हा 2 डिफरंट कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफाय करतो. मग 2 डिफरंट कॅटेगरी कोणत्या कोणत्या आहेत सॉलिडच्या? तर सॉलिड्स नॉर्मली क्लासिफाय इनटू 2 डिफरंट कॅटेगरीज. द फर्स्ट वन इट इज क्रिस्टलाइन and second one amorphous. म्हणजे याला आपण काय म्हणतो? स्फटिकी आणि अस्फटिकी. जर क्रिस्टलाइन आपण पाहतोय तर त्याला म्हणतो आपण स्फटिकी, आणि या इथे अमॉर्फस म्हणजे कोण? अस्फटिकी. म्हणजे यांचे स्फटिक असतात आणि यांचे स्फटिक नसतात. मग दोघांमध्ये फरक काय? फॉर एक्झाम्पल या इथे जर का NaCl आपण पाहिला म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं नॉर्मल मीठ जर का हातामध्ये घेतलं तर हाताला आपलं थोडंसं रफ लागतं. सो नॉर्मली अमॉर्फस सबस्टन्समध्ये तसे काही प्रॉपर्टी दिसणार नाही. म्हणजे टॅल्कम पावडर जर का हातावर घेतली तर ते एकदम स्मूथ टू टच असते. अँड क्रिस्टलाइन सबस्टन्समधला सोडियम क्लोराईड जर का आपण घेतला तर तो रफ टू टच असतो. मग असं का असतं? यांच्यामध्ये त्यांच्या स्फटिकांची म्हणजेच कोण क्रिस्टलची अरेंजमेंट डेफिनेट असते. ओके, आणि डेफिनेट अरेंजमेंट असून तो रिपीट होणार असतो. म्हणजेच काय? पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते. सो रिपीटिंग पॅटर्नमध्ये त्यांना अरेंज केलेलं असतं, ते ॲटोमॅटिकली अरेंज झालं असतात. पण असं इथे काही होत नाही. अमॉर्फस सबस्टन्समध्ये रिपीटिंग पॅटर्न जरी असला तरी तो शॉर्ट डिस्टन्स पुरता मर्यादित असतो, त्याच्या पुढे तो मर्यादित नसतो. सो फर्स्ट वन अमॉर्फस आणि क्रिस्टलाइनमधला डिफरन्स हाच की हे स्फटिक्स आहेत, हे स्फटिक्स नाही आहेत. मीन्स वॉट? वी हॅव डेफिनेट अरेंजमेंट ऑफ मॉलिक्युल्स ऑर क्रिस्टल्स इन क्रिस्टलाइन सबस्टन्स अँड रिपीटिंग ऑर्डर. ओके, मीन्स वॉट? अरेंजमेंट रिपीट तशीच होते. बट अमॉर्फसमध्ये तसं होणार नाही आहे. देर इज नो डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न ऑफ क्रिस्टल्स और वॉट दी स्मॉल पार्टिकल्स इन अमॉर्फस सॉलिड. मग या दोघांमधला हा फरक आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर जर आपण यांच्या मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट याच्याबद्दल ऑब्झर्वेशन केलं तर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये हा अतिशय वेगळ्या लेवलचा डिफरन्स दाखवतो. हा जो आहे क्रिस्टलाइन सबस्टन्स इट मेल्ट्स अँड बॉइल्स ॲट शार्प टेम्परेचर. मीन्स वॉट? एकाच टेम्परेचरला तो कम्प्लिटली मेल्ट होईल किंवा तो बॉईल होईल. सेम जर मी इकडे आलो देन इट यूज एंटायर रेंज टू मेल्ट ऑर बॉईल. म्हणजे तो एका कॉन्स्टंट टेम्परेचरला पूर्णतः मेल्ट होणार नाही किंवा पूर्णतः बॉईल होणार नाही. ओके, मग हा त्यांच्यामधला बेसिक डिफरन्स आहे. हियर वी हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट ऑर बॉइलिंग पॉईंट. हियर वी हॅव वाईड रेंज इन विच इट मेल्ट्स ऑर बॉइल्स. म्हणजे थोडक्यामध्ये हा कॉन्स्टंट स्टेडीज टेम्परेचरला मेल्ट किंवा बॉईल होणार नाही. मग हे झाले 2 प्रकार यांचे, क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस. ओके, मग आता याच्या पुढे गेल्यानंतर मला लिक्विडबद्दल बोलायचं आहे. लिक्विड जो आहे सेकंड फिजिकल स्टेट आहे. सो लिक्विड पजेस अ फ्लुइडिटी. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लिक्विड पजेस अ फ्लुइडिटी म्हणजे याला आपण म्हणतो वाहकता. जस्ट फॉर एक्झाम्पल याच्या काही प्रॉपर्टी आहेत त्यांच्यावर आपण फोकस करू. फर्स्ट वन, लिक्विडमध्ये लो ऑर लोअर फोर्स of attraction between neighboring particles and greater distance as compared to solid state. मीन्स वॉट? जर आपण चेक केलं तर सॉलिडमध्ये आत्ता काय सांगितलं होतं आपण? सॉलिडमध्ये सांगितलं हाय फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड लो ऑर लेस डिस्टन्स बिटवीन वॉट इन नेबरिंग पार्टिकल्स. पण इथे लिक्विड स्टेटमध्ये नॉर्मली काय होतं? सॉलिडपेक्षा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस हे कमी असतात, आणि त्यांच्यामधला डिस्टन्स जो आहे तो जास्त असतो, ग्रेटर असतो. मीन्स सॉलिडमधले पार्टिकल त्यांच्यामधलं अट्रॅक्शन कमी करून आणि डिस्टन्स वाढवून लिक्विडमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. म्हणजे एक्झाम्पलसाठी जर आपण आईस कन्वर्ट केला वॉटरमध्ये तर हा एनर्जी ॲब्झॉर्ब करतो. ट्रायंगल म्हणजे कोण? एनर्जी. ट्रायंगल म्हणजे एनर्जी. आणि इथे वॉटरचे मॉलिक्युल्स असे एकमेकांबरोबर कॉम्पॅक्टली अरेंज असतील ज्यांच्यामध्ये हाय फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड लो डिस्टन्स असेल.
बट वेन इट कन्वर्ट इन टू वॉटर तेव्हा त्यांच्यामधला डिस्टन्स जो आहे तो थोडासा वाढला असेल आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जे आहेत थोडेसे कमी झाले असतील. म्हणजेच काय, वेन लिक्विड वी ऑब्झर्व ॲट दॅट टाईम it contain less attractive forces as compared to solid state and greater distance as compared to solid state. So हा जो आहे तो मूवेबल आहे. मूवेबल म्हणजेच कोणतं, त्याच्यामध्ये फ्लुइडिटी आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल इन्क्लाइंड सरफेसवरून आपण याला सोडला खाली तर हा खाली येतो. ओके, आणि मॉलिक्यूल रोटेट होऊन येतात. मॉलिक्यूल रोटेट होतात म्हणजे त्यांची जागा बदलू शकते. मीन्स व्हॉट, दे कॅन चेंज देअर पोझिशन विथ रिस्पेक्ट टू अदर्स और व्हॉट दी नेबरिंग पार्टिकल्स. बट इन सॉलिड स्टेट दे कॅनॉट चेंज देअर पोझिशन विथ रिस्पेक्ट टू अदर सराउंडेड पार्टिकल्स. म्हणजे हा पार्टिकल इथे आहे तर हा इथेच राहणार आहे. म्हणून यांच्याकडे फ्लुइडिटी नाही आहे. दे पजेस व्हॉट दी इलास्टिसिटी, बट लिक्विड पजेस अ फ्लुइडिटी. मीन्स व्हॉट दी वाहकता त्यांच्याकडे आहे जी सॉलिडकडे नाही. हे कशामुळे आहे? बिकॉज व्हॉट, दे आर लेस अट्रॅक्टिव्ह फोर्सेस शोज ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड स्टेट. देन थर्ड वन, या केसमध्ये आलो तर आपल्याकडे व्हॉल्यूम अँड शेपबद्दल बोलता येईल. सो व्हॉल्यूम जो आहे त्याचा तो डेफिनेट असतो बट नॉट दी शेप. ओके, सो नॉर्मली लिक्विड शोज डेफिनेट व्हॉल्यूम बट इनडेफिनेट शेप. म्हणजे ज्या वेसलमध्ये आपण लिक्विड पोर करणार आहोत त्या वेसलचा शेप त्याला येईल. सो डेफिनेट व्हॉल्यूम बट इनडेफिनेट शेप. म्हणजेच व्हॉल्यूम सेम आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल मी 1 लिटर वॉटर घेतलं, त्याला ग्लासमध्ये टाकलं तर तो ग्लासचा शेप एक्वायर करेल. त्याला जर का बकेटमध्ये टाकलं तर त्याला बकेटचा शेप येईल. त्याला जर का एखाद्या वेगळ्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकलं तर त्याला टेस्ट ट्यूबचा शेप येईल. डिपेंड ऑन दॅट की जो सबस्टन्स आपण ज्या वेसलमध्ये ठेवतोय त्याच्यानुसार त्याला काय येईल, शेप येईल. म्हणून मी सांगितलं काय, तर त्याला शेप जे आहेत हे निश्चित नाही आहेत. म्हणजे वायू लिक्विडमध्ये आलो तर शेप निश्चित नाही आहेत, पण व्हॉल्यूम म्हणजे आकारमान जे आहे ते निश्चित आहे. सो निश्चित आकारमान आहे मीन्स व्हॉट दी कॉन्स्टंट किंवा ज्याला म्हणतो आपण डेफिनेट व्हॉल्यूम बट इनडेफिनेट शेप. देन नेक्स्ट वन जर का आपण बोलायला गेलो थर्ड वनमध्ये जसं सॉलिडमध्ये आपण सांगितलं होतं की फर्स्ट वन अट्रॅक्टिव्ह फोर्सेसबद्दल बोललो, देन व्हॉल्यूम आणि शेप्सबद्दल बोललो, आणि थर्ड वन जे होते त्याच्यामध्ये मी एक सांगितले होते की त्याच्यामध्ये एक डेफिनेट प्रॉपर्टी आहे ज्याला आपण म्हणतो इलास्टिसिटी. सेम हिअर इट कंटेन फ्लुइडिटी. फ्लुइडिटी मीन्स व्हॉट, वाहकता. म्हणजे लिक्विडकडेच वाहकता आहे, बाकीच्यांकडे वाहकता नाही आहे. देन थर्ड वन स्टेटकडे आपण जाऊ. थर्ड वन जे आहे ते गॅशियस स्टेट और इट्स कॉल्ड ॲज व्हॉट दी गॅस स्टेट. मग आता इथे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांपासून खूप लांब असतात. मग जर हे लांब असतील तर ऑब्वियसली यांच्यामध्ये काहीच अट्रॅक्टिव्ह फोर्स नाही आहे. सो अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन व्हॉट दी नेबरिंग पार्टिकल इट्स ऑलमोस्ट निग्लिजिबल. निग्लिजिबल मीन्स व्हॉट, ज्याला आपण झिरो जरी कन्सिडर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यांच्यामधला डिस्टन्स जो आहे तो खूप जास्त आहे. सो इन गॅशियस स्टेट नॉर्मली पार्टिकल्स आर फार अवे फ्रॉम इच अदर अँड attractive forces almost negligible and distance between them it's what, maximum. ओके, म्हणजे तिघांमध्ये फरक काय आहे? जर का मी अट्रॅक्टिव्ह फोर्सेस पाहिलं तर सॉलिडमध्ये हाय अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहे, लिक्विडमध्ये लेस दॅन सॉलिड आहे आणि गॅसमध्ये सगळ्यात कमी आहे. ओके, त्यानंतर डिस्टन्स बिटवीन नेबरिंग पार्टिकल जर का आपण पाहिलं देन सॉलिडमध्ये सगळ्यात कमी डिस्टन्स आहे, देन लिक्विडमध्ये डिस्टन्स थोडासा वाढतो आणि फायनली गॅसमध्ये खूप डिस्टन्स होतो. ओके, देन लास्ट वन जर का आपण याच्या व्हॉल्यूमबद्दल आणि शेपबद्दल बोललो तर यांना व्हॉल्यूम हा पण निश्चित नाही आहे आणि शेप हा सुद्धा निश्चित नाही आहे. सो नो डेफिनेट शेप, नो डेफिनेट व्हॉल्यूम. ओके, सो तिन्ही स्टेटमध्ये काय काय चेंज होता हे आपल्याला समजलं. तर तीन लोकांना आपण कशावर एक्सप्लेन केलं हेही आपण पाहिलं. फर्स्ट वन वी एक्सप्लेन दी स्टेट ऑन द बेसिस ऑफ फिजिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ज्याला आपण म्हणू का फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन नेबरिंग पार्टिकल्स. आणि सेकंड वन मी सांगितलं की त्यांच्यामधला डिस्टन्स. देन सेकंड वन आपण गोष्ट एक्सप्लेन केली होती ती होती व्हॉल्यूम अँड शेप, जी तिघांमध्ये वेगवेगळी दिसली आपल्याला. आणि लास्ट वन प्रत्येकाची आपण एक प्रॉपर्टी पाहिली. ते गॅसमध्ये आपण ती प्रॉपर्टी न पाहता आपण पुढे आलो कारण गॅसची प्रॉपर्टी जी आहे ती एवढी इम्पॉर्टंट नाही आहे ज्याच्यावर आपल्याला फोकस करायची गरज नाही. म्हणजे या तिन्ही कंटेंटमध्ये
स्टडी जर आपल्याला कशावर करायचं असेल तर फर्स्ट वन फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि सेकंड वन त्यांच्यामधला डिस्टन्स, दुसऱ्या पॉईंटमधला त्यांचा व्हॉल्यूम आणि त्यांचा शेप. म्हणजे यांना काय काय म्हणतो जरा चेक करून घ्या. फर्स्ट वन आपण अट्रॅक्टिव्ह फोर्सेस सांगितले, म्हणजेच काय तर आकर्षित करण्यासाठी जे काही पार्टिकल्समधले अट्रॅक्शन असतं त्याला आपण म्हणतो आकर्षित फोर्सेस. देन सेकंड वन डिस्टन्स म्हणजे त्यांच्यामधलं अंतर, त्यानंतर व्हॉल्यूम म्हणजे आकार आणि शेप म्हणजे आकारमान. ओके, याच्या पुढे आलो तर चौथी आणि पाचवी जी फिजिकल स्टेट आहे ही आत्तापर्यंत आपण पाहिली नव्हती कधीही लोअर सिलेबसमध्ये, पण आता आहे. याला आपण म्हणतो प्लाझ्मा. ओके, म्हणजे सॉलिड लिक्विड गॅस यांच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून एक स्टेट आहे जी आहे प्लाझ्मा, आणि त्याच्या पुढे अजून एक आपल्याकडे आहे त्याला आपण म्हणतो बोस आइन्स्टाईन कंडेन्सेन. ओके, मग आता हे काय प्रकरण आहे ते आपल्याला माहीत नाही आहेत, पण लक्षात ठेवायचं की प्लाझ्मा म्हणजे काय तर ही हाय टेम्परेचरला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मीन्स व्हॉट, सबस्टन्सला आपण नॉर्मली जर का हीट करत गेलो तर पहिल्यांदा सॉलिड सबस्टन्स जो आहे तो कन्वर्ट होईल लिक्विडला, लिक्विड जो आहे तो कन्वर्ट होईल गॅसला, आणि याच्यानंतर जर मी त्याला हीटिंग चालू ठेवलं तर तो फायनली कन्वर्ट होईल प्लाझ्माला. म्हणजे ही झाली चौथी फिजिकल स्टेट ज्याच्याबद्दल अजूनही आपल्याला माहीत नव्हतं. मग आता याच्यामध्ये ही प्लाझ्मा म्हणजे नेमकं आहे कोण, तर समजा मी गॅशियस स्टेट नंतरही त्याला हीटिंग केलं तर ते जो काही सबस्टन्स आहेत त्यांचे आयन्स तयार करतात. काय तयार करतात? आयन्स. मीन्स व्हॉट, तर फॉर एक्झाम्पल मी सोडियम घेतला. सोडियम हा नॉर्मली फिजिकल स्टेट जी आहे त्याची ती असते सॉलिड. ओके, मग तो जर मी हीट केला तर पहिल्यांदा हा लिक्विड फॉर्ममध्ये जाईल, म्हणजे लिक्विड सोडियम लिक्विड. त्यानंतर हा जाईल गॅस फॉर्ममध्ये सोडियम गॅस, आणि फायनली हा काय करेल एक इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि त्याचं बनेल आयन. सो हा आला एक इलेक्ट्रॉन लॉस करून Na+ फॉर्ममध्ये, म्हणजे Na वर एक आला पॉझिटिव्ह चार्ज. का? कारण नॉर्मली सोडियम किंवा कोणताही एलिमेंट त्याच्या ॲटॉमिक फॉर्ममध्ये न्यूट्रल असतो, म्हणजेच काय त्याच्याकडे प्रोटॉन्स जेवढे आहेत पॉझिटिव्ह चार्जवाले तेवढेच इलेक्ट्रॉन असतात निगेटिव्ह चार्जवाले. मग आता इकडे आफ्टर गॅशियस स्टेट इफ वी लॉस 1 इलेक्ट्रॉन तर इलेक्ट्रॉनची संख्या झाली कमी, म्हणजे ॲटोमॅटिकली प्रोटॉनची संख्या काय झाली वाढली. मग याने किती इलेक्ट्रॉन दिला? एक इलेक्ट्रॉन दिला, म्हणून हा काय झाला Na+. क्लिअर. मग आता हा Na+ जो आहे तो हाय टेम्परेचरला ज्या फॉर्ममध्ये असेल त्याला म्हणतो आपण प्लाझ्मा. मग आता लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला कशावर क्वेश्चन येतो तर हे आपण कुठे यूज करतो? आयन्स. तर यांचा यूज आपण कुठे करतो? जे लॅम्प्स आहेत ना, लॅम्प्स वेगवेगळ्या कलरचे लॅम्प्स आहेत त्यांच्यामध्ये आपण या आयोनाइज गॅसचा यूज करतो. ओके, म्हणजे व्हाईट कलरचे लॅम्प्स आहेत, येलो कलरचे लॅम्प्स आहेत, किंवा ब्ल्यू कलरचे आहेत, व्हायलेट कलरचे आहेत. हे कलर जे आहेत हे कलर कशामुळे आहेत तर त्याच्यामध्ये जो आपण एलिमेंट घेतला आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये? त्याच्या आयन्सच्या फॉर्ममध्ये, ज्याला आपण काय म्हणतो प्लाझ्मा. ओके, आणि बिकॉज ऑफ दॅट वी ऑब्झर्व डिफरंट कलर्स. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्लाझ्मा हे कधी आहे? हाय टेम्परेचरला. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याकडे सोडियम फ्युजन लॅम्प नावाचा प्रकार पूर्वी होता जो नॉर्मली येलो लाईट आपण एमिट करायचो. मग त्याच्यामध्ये सोडियमचे वेपर्स असायचे, म्हणजेच कोण? गॅस फॉर्म. ओके, आणि त्याच्यामध्ये काही आयन्स असायचे, मग त्याला म्हणतो आपण प्लाझ्मा. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हाय टेम्परेचरला दिसेल. देन पुढे गेलो आपण बोस आइन्स्टाईन कंडेन्सेन, और याला म्हणतो आपण कंडेन्सेन फॉर्म. तर हा जो आहे तो अतिशय लो टेम्परेचरला, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय या दोघांमध्ये जरा चेक करू आपण. जर याला पाहिलं आपण तो हा हाय टेम्परेचरला एक्झिस्ट होतो, याला पाहिलं आपण तर हा लो टेम्परेचरला एक्झिस्ट होतो. मग आता हे जे आहेत बोस आइन्स्टाईन कंडेन्सेन हे जे आहेत ते आपल्याकडचा एक बोस नावाचा सायंटिस्ट होता त्याने, आणि आइन्स्टाईनच्या थेरीवर त्यांनी काम करून हा नवीन प्लाझ्मा जो आहे, किंवा प्लाझ्मा म्हणण्यापेक्षा एक नवीन फिजिकल स्टेट जी आहे ती त्यांनी एक्सप्लेन केली, आणि याच्यावर त्याला नोबेल प्राइज मिळालं.
ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे 5 फिजिकल स्टेट होत्या. पहिली फिजिकल स्टेट मी सांगितली सॉलिड, दुसरी फिजिकल स्टेट सांगितली मी लिक्विड, तिसरी फिजिकल स्टेट सांगितली मी गॅस. या तिघांमध्ये जे पॉईंट आपण पाहिले ते पाहिले. त्याच्यानंतरच्या 2 फिजिकल स्टेट आहेत किंवा भौतिक त्यांचे स्वरूप आहेत. त्याच्यामधला एक जो आहे तो प्लाझ्मा आहे, जो हाय टेम्परेचरला एक्झिस्ट होतो, आणि एक जो आहे तो बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट आहे, जो लो टेम्परेचरला, खूप लो टेम्परेचरला, म्हणजे फ्रीजिंगपेक्षाही कमी टेम्परेचरला, म्हणजे थोडक्यामध्ये जसं आपण पाण्याचा आईस बनवतो त्याच्याही पेक्षा कमी टेम्परेचरला गेल्यानंतर जी काही फिजिकल स्टेट येते त्याला म्हणणार आहे आपण कंडेन्सेशन. ओके, म्हणजे या झाल्या 5 भौतिक स्थिती. ओके, देन नेक्स्ट वन आपण जाऊयात. या पुढे जर स्टडी करायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये काय पाहावं लागतं तर गॅस आणि गॅसचे लॉ. गॅस आणि गॅसचे लॉ. मग आता गॅस आणि गॅसचे लॉ जे आहेत त्यांच्यावर आपण फोकस करणार आहोत. आणि गॅस आणि गॅसच्या लॉमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते तर गॅस जो आहे तो कशामध्ये मोजतात किंवा त्या गॅससाठी कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत जे आपण यूज करणार आहोत. मग गॅस मोजण्यासाठी नॉर्मली आपण काय करतो तर प्रेशर, व्हॉल्यूम, त्याचा टेम्परेचर आणि एन जे आहेत ते आहेत नंबर ऑफ मोल्स. ओके, या तिघांचा आणि हा चौथा जो आहे तो थोडासा वेगळा आहे, जो आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाही आहे. प्रेशर मला वाटतं बऱ्याचशा बहुतांश लोकांना माहीत असेल. व्हॉल्यूम जो आहे तोही बहुतांश लोकांना माहीत असेल. टेम्परेचर जे आहे ते सुद्धा खूप लोकांना माहीत असेल. सो प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, ज्याला आपण म्हणणार आहोत प्रेशर. व्हॉल्यूम म्हणजेच कोण आहे तर आकारमान, आणि टी म्हणजेच कोण टेम्परेचर. आणि यांच्यावर आपल्याला गॅस लॉज डिस्कस करायचे आहेत. ओके, सो या सेशनमध्ये आपण इथे थांबूयात आणि नेक्स्ट सेशनमध्ये हे सगळे लॉज जे आहेत ते कंटिन्यू करूयात.